हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ग्लॅम टिप्स अँड ट्रिक विथ श्रद्धा. सो आज आपण इथे एक स्किन लाइटनिंग DIY मेथड बघणार आहोत. अतिशय सोपी मेथड आहे आणि ह्याचा फायदा मला खूप झालेला आहे. जसं आपल्याला पिंपल्स सगळ्यांनाच येतात, कितीही काळजी घेतली तरी पिंपल्स हे सगळ्यांनाच येतात. सो पिंपल्समुळे माझ्याही स्किनवरती खूप सारे डाग पडले होते आणि मग मला असं नेहमीच वाटायचं की अरे बापरे, आपले हे डाग खूपच उठून दिसत आहे. आणि त्यानंतर मग असं ठरवलं की आपण आपल्या स्किनसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणूनच मी ही रेमेडी यूज करायला लागले आणि त्याचा माझ्या स्किनवरती मॅजिकल इफेक्ट झालेला आहे. सो म्हणूनच मी डिसाईड केलं की ही रेमेडी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. सो एकदम इझी आहे. आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे दही. सो दहीमध्ये खूप सारं लॅक्टिक ॲसिड असतं जे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं. एक ब्लिचिंगचं काम ते करतं. हे एक नॅचरल ब्लीच आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं मध. म्हणजे 1 टेबलस्पून मी दही घेतलेलं आहे आणि अर्धा टीस्पून मी त्यामध्ये मध टाकणार आहे. मध हे एक क्लिन्झरचं काम करतं. सो मध पण आपल्या स्किनसाठी खूप छान असतं. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 4 ते 5 ड्रॉप्स लेमन ज्यूस. सो लिंबू हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ते एक नॅचरल ब्लीच आहे आणि ते एक अँटीऑक्सिडंट पण आहे. त्याच्यामुळे ते खूप आपल्या स्किनला फायदा करतं. सो एवढे आपल्याला हे 3च वस्तू लागणार आहेत. सो आता आपण आपला हा फेस पॅक बनवूया. सो हे मी दही घेतलेलं आहे आणि यामध्ये मी मध घेतलेलं आहे. आता हे मध अर्धा टीस्पून मध आहे, हे मी या दह्यामध्ये ऍड करत आहे. मध मी ऍड केलेलं आहे आणि आता यामध्ये लेमन ज्यूस टाकायचा आहे, साधारणपणे 4 ते 5 ड्रॉप. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सो आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. याची कन्सिस्टन्सी अशी थोडीशी पातळच असते कारण की यामध्ये आपण लेमन ज्यूस पण टाकला आहे आणि मध पण टाकलं आहे आणि दही पण थोडंसं पातळच असतं, पाणी असतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे असं घट्ट हे होत नाही मिश्रण. स्वतः हे रेडी आहे. आता हे आपण अप्लाय करूया. आता हे मी माझ्या फेसवरती लावून घेते. मी आता हे व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलेलं आहे आणि आता एक 10 मिनिटं आपल्याला फेसवरती मसाज करायची आहे. एकदम हलक्या हाताने करायचं आहे. खूप खसखस घासायचं नाहीये. एकदम हलक्या हाताने आपल्या फेसला मसाज करायचा आहे. तो व्यवस्थित माझी मसाज करून झालेली आहे. एक 10 ते 15 मिनिटासाठी मसाज करायची आहे आणि त्यानंतर 10 मिनिटासाठी हे असंच सोडून द्यायचं आहे चेहऱ्यावरती आणि 10 मिनिटं झाल्यानंतर फेस वॉश करून टाकायचा आहे. स्वतः भेटूया 10 मिनिटानंतर. सो 10 मिनिटं तो फेस पॅक ठेवल्यानंतर मी आता माझा चेहरा धुवून आलेली आहे आणि चेहरा धुतल्यानंतर तो कोरडा करायचा आहे व्यवस्थित. आणि कोरडा केल्यानंतर आपण मॉइश्चरायझर लावणार आहोत. कुठलंही मॉइश्चरायझर लावलं तरी चालणार आहे, पण धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळी प्रोसेस केल्यानंतर एंडला मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही. कुठलंही मॉइश्चरायझर लावलं तरी चालणार आहे. सो कशी वाटली तुम्हाला ही स्किन लाइटिंगची मेथड? आवडली असेल तर नक्की करून बघा. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे आणि ह्याचा 100% स्किनला आपला फायदा होतो. स्किनलाही खूप फायदा झालेला आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे की एकदा करून तर बघा. एक आठवडा तुम्ही 3 ते 4 वेळा लावून तर बघा आणि जर का तुम्हाला थोडा जरी फरक वाटला तरी मला नक्की कळवा. माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुमची स्किन आता कशी वाटतेय तुम्हाला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया लवकरच एका नवीन रेमेडी सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.